ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ईश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय गुरु गंगागिरी महाराज जय गुरु श्रीपाद रामदास महाराज जकी जय गुरु पांडुरंग दादा महाराज जकी जय स्वामी समर्थ महाराज जकी जय हर हर महादेव. लागली अमुक असताना घाली पाना माऊली वयता आवडी लाड कोडे कोड पुर तसे मिळवायचा अंगी अंग प्रेम रंग वाढत होतो कामने जड भारी अवघे श्री जननीचे महायोग पीठेत भीमरथ्यामरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रै समागत तिष्ठान्तमनन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मज हृदय सद्गुरु जे नेतारिलो हा संसार पुरु म्हणून विशेषात्यादर विवेकावरी लागली अमुक असताना घाली पाना माऊली. आईच्या स्तनाला बालकाचे मुख लागल्याबरोबर दुधाचा पान आई सोडते. आईची बालकावर बालकाची आईवर आवड असल्यामुळे परस्पराविषयी काळजी पूर्ण होते. आईचं आणि लहान मुलाचं हे मूळ दूध हे प्रेमातच तसं दूध नाही. दूध हे प्रेमामुळे दूध हे गावरान गाया वासरू नाही सोडत दूध नाही तिथे विषय वेगळा आहे. पण त्या गावरान गाय आहे ना काही आजूबाजू काही करायला अजिबात नाही. आणि मारहाण केल्यावर तर मग जवळ जायचा विषय नाही. हे त्यांना जर असं त्यांच्या प्रमाणात घेतलं तर नाही तर मग नाही. कसं मग आईचं मुलाचं नातं ते प्रेमाचं नातं आहे ते. दूध म्हणजेच प्रेमी प्रेमी पाहिजे पाना. दूध म्हणजेच प्रेम पाहिजे असते आई मुलाला. तर ते नातं काय आहे प्रेमामुळे आपोआप दूध येत असत. असे बालकाचे अंग कुरवाळू आईने प्रेमाने बालकाला मिठी मारल्याने प्रेमानंद अधिक वाढतो. बरंच महापुरुष यांच्या चरित्रामध्ये गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात आहे. अजून एक बीड जिल्ह्यामध्ये विपनाथगड म्हणून असा तिथं मात घेऊन गेली. तर ते त्यांच्या चरित्रामध्ये असा वाचण्यात आलं. त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांची आई वारली काही दिवसांना थोड्या दिवसात. आणि मग मला नाव आठवना गैनीनाथ गडाचे ते म्हणत होते
कोणाला आठवत असेल तर पहा. भगवान बाबाचे समकाली जायचंय. आणि मग त्यांची आजी होती. त्यांची आजी म्हणली आता काय करावं या पोराला, या पोराला काय करा आता, कसं यायचं जीवन कसं चालन. तिनं त्या मुलाला लावलं स्तनाला, आजीनं. काय ते आईला पाहणं आला ना, आजीला पाहणं आला न त्या आजीनंच लहानचं मोठं केलं ती. मग ते गोंधळेकर महाराजांच्या चरित्रात बऱ्याच ठिकाणी गोंधळेकर महाराज ज्यावेळेस आता भारत पायी फिरले ना, त्यावेळेस त्यांना 2-3 अधिकारी स्त्रिया भेटल्या होत्या. त्या काळात 3 अधिकारी स्त्रिया भेटल्या होत्या. त्याच्यामध्ये एक दिवस महाराज असेच रस्त्याच्या कडेनं चालले होते नामस्मरण करत. त्या वाड्यामध्ये एक साध्वी, तिनं इतकं नामस्मरण केलं होतं, महाराज रस्त्यानं चाललेले तिला कळाले. मालकाला सांगितलं आपल्या घराच्या कडा रोडने एक महात्मा चालले, म्हणजे तुम्ही आपल्या घरी बोलवा. बोलवलं त्याने. मग आतमध्ये गेल्यानंतर पाहिलं त्या साध्वीकडे, तिथं ते चिंतनानं झालेली स्थिती त्या अवस्थेमध्ये. आणि तिनं त्यावेळेस महाराजांकडे पाहिलं ना, इतकं तिच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं. महाराजांना पाहिल्यानंतर आपाप दुधाच्या धारा व्हायला लागल्या ना तिच्यावाल्या. म्हणजे दूध हे प्रेमात असतं. दूध हे प्रेम अंतःकरणात निर्माण झाल्यानंतर आपाप दूध हे फुटत असते आईला. हा विषय जगद्गुरु तुकोबारांचा, प्रेम. म्हणून आईच्या स्तनाला बालकाचे मग लागल्यामुळे दुधाचा पाना आई सोडते. आईची बालकावर, बालकाची आईवर आवड असल्यामुळे परस्पराविषयी लाडाची इच्छा पूर्ण होते. बालकाचे अंग कुरवळून आईने बोलाने प्रेमाने बालकाला मिठी मारल्याने प्रेमानंद अधिक वाढतो. तुकाराम महाराज म्हणतात त्या बालकावर दुखणे, वाहने वगैरे संकट येईल याची सर्व काळजी आईला असते. तसंच देवाचं आणि आपलं नातं आहे, नाही का. भगवंत आपली आई आहे, आपण तिचे लेकर आहोत. आपण जेवढं भगवंतावर प्रेम करू तेवढं आपल्याला तो प्रेम पाहणं भेटल ना. आधी प्रेम पाना लागून या मुक्तीस्थाना, काय आणू हाताचा हल्लर उगाशी 17 स्तन्य दिशी म्हणून तू माऊली. ज्ञानेश्वर महाराजांनी सगळं लिहून ठेवलं ना. जय जय वसुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती ये. होय पहा ना पुढं कसं आहे. मग 17 स्तन्य म्हणजे 17 पण काळा आणू हाताचा हल्लर उगाशी, सगळं माऊलीने ते सगळं लिहून ठेवलंय ना. म्हणून अवगुण तो कोणी नाही प्रतिष्ठिले, मागे होत आली शिष्टाच्या दुर्बळाच्या नावे पिटावा डांगोरा. हा तो नवे बरा सत्यवाच मध्ये आणि मधो एकराशी नावे, तरी का ते खावी अंधारी. तुका म्हणे माझा उच्छिष्ट प्रसाद निवडी भेदा भेद वृष्टी न्याये.
अवगुणाची स्थापना पूर्वी कोणी केली नाही, पूर्वीपासून योग्य आचरच चालत आली. असे असताना एखाद्या गरीब निर्बलाच्या नावाची उगी दौंडी पिटवणी ही गोष्ट बरी नसून खरी नाही. मद आणि मद्य या दोघांची नावे एकाच वर्गातली आहेत, तर मग दारू अंधारात का प्यावी, अथवा अंधारी असा पाठ घेतला तर तेवढ्या आधाराने दारू का प्यावी. तुकाराम महाराज म्हणतात, व्यासादिक संतांनी मेघवृष्टीप्रमाणे केलेल्या सहजोपदेशाचा उच्छिष्ट प्रसाद मला प्राप्त झाला. त्यांनी सांगितलेल्या आधाराने मी बोलत आहे. त्या योगाने गुण अवगुण यांची निवड होत आहे. आता हे गुण आणि अवगुणाचा दृष्टांत देण्याकरता हे दोन गोष्टी असावा. अवगुण म्हणलं का हे दारू, आणि गुण म्हटल्यानंतर मग मध आणि मद्य असे गुण अवगुण सांगण्याकरता येते दृष्टांत. हे गोष्टी कशा आहे, गुण म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, व्यासादिक संतांनी मेघवृष्टीप्रमाणे केलेल्या सहज उपदेशाचा उच्छिष्ट प्रसाद मला प्राप्त झाला. त्या योगाने गुण अवगुण यांची निवड होते. यांना प्रसाद प्राप्त झाला म्हणजे गुण प्राप्त झाले. भूती भगवंत हा तो जाणतो संकेत, भारी मोकली तो बाण ज्याचा त्याशी कळे गुण करा उपदेश निवडून तरी दोष तुका म्हणे वाटे चुकता आड राहणे काटे. सर्व भूतामध्ये एका भगवंताची व्याप्ती आहे, ही खूण मी जाणतो. भूतामध्ये म्हणजे आपल्यामध्ये. भूत म्हणजे जे जे भेटे भूत. भूत म्हणजे ह्या सगळं ते मानिते भगवंत. काय जेवढे असतील उपाधी जीव जंतू तेवढे नाही का. सर्व भूतामध्ये एका भगवंताची व्याप्ती खुणलं. आता कसं काय एक भगवंत अख्ख्यामध्ये राहत असन बघ. एवढ्या मध्ये एक भगवान कसा राहत असं. एक सूर्य आणि किती काय घट मांडून ठेवा, प्रत्येक घटामध्ये सूर्य दिसतो का नाही. सूर्य किती आहे, एकच. हेच नाही ना देव एकच आहे. तुम्ही किती घट अख्ख्या महाराष्ट्रातले कुंभारांचे भांडे आणायचे ठेवायचे, पाणी ठेवायचे, त्याच्यामध्ये सूर्याची संख्या नाही. सूर्य म्हणजे प्रतिबिंब. तस आता आपलं शरीर म्हणजे घट. प्रत्येकाच्या सर्व घटी राम आहे ना. पण राम एक आहे, एवढी राम आहे म्हणून एकच. राम एकच आहे. किरण अनेक असतील पण सूर्य एकच आहे ना. तस सर्व भूतामध्ये एका भगवंताची व्याप्ती आहे, ही खूण मी जाणतो. म्हणून बाण व तीक्ष्ण उत्तरे बोलतो. खरं महाराज म्हणते, मी का बोलतो एवढं, मला आत्मज्ञान प्राप्त झालं ना बाबाजींच्या कृपेनं, म्हणून एवढं बोलतो तीक्ष्ण. एवढं जे बोलतो, मला आत्मज्ञान प्राप्त झालं. मला माहिती आहे सगळ्यामध्ये पांडुरंग भरलेला आहे. एखादा चुकला तर मग त्याला हाय घाई नाही ना. आता त्याच्यामध्ये भगवंत आहे पण चुकीला माप नाही ना. म्हणून बाण व तीक्ष्ण उत्तरे बोलतो. हे ज्याच्या जसा गुण आहे तसे त्याला कळते, अथवा ज्याच्या सत्तेने वाग्बाण निघत आहे तो गुण त्याचा जाणतो. दोष गुणांची निवड करून यथार्थ ते उपदेश करावा. तुकाराम महाराज म्हणतात, वाट चुकून जर रानात जाल तर काटेच दिसतील. संत तेच सांगतात, उपमार्ग सांगतात. आडरानाला कोणी जाऊ नका, आडराणी भरली जग. त्यांना योग्य मार्ग दाखवण्याकरता आम्ही आलोय म्हणले. हम्मा हे कौतुक जना द्यावी करावे फजित चुकती ते कास याचा वाद एकाच्या नव्हते.
काय व्हावी कोपे जगात या अविद्येचा इथे कोठी परिश्रम राम कृष्ण नाम आईसे बाण. तुका म्हणे येथे खऱ्याचा विक्रा न सरती रा खोट्या परी. आमचे कौतुक आहे की अनितीच्या मार्गाने चालणाऱ्या जीवांना नीती मार्ग दाखवावा. संत अगोदर त्या मार्गाचं आचरण करतात. वर्तुनी दावी नामा म्हणे हा नुसते सांगा त्यात चांगले वागा चांगले वागा चांगले वागा, धर्मानं वागा, सत्यानं वागा, नीतीनं वागा. नुसते सांगा त्यात का वागा त्यात. पण सांग. सांगणारे आपल्यासारखे. संत बोले तैसा चाले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली. त्यांचं जसं आचरण आहे, जसं बोलणं आहे, तसं वागणं आहे. आपण बोलतो एक, करतो एक आणि सांगतो एक, म्हणून मेळ बसत नाही का. ज्याचं हे सगळं सिद्ध आहे त्याचं जीवनच वेगळं असतं. तो स्वतः नीतीनं वागतो आणि अनीतीच्या मार्गाने चालणाऱ्या जीवांना नीती मार्ग दाखवावा. जे कोणी चुकत असतील त्यांची फजिती करावी. त्यांना दंड सुद्धा करावा लागतो ना वेळेला. रामराज्य म्हणजे काय, रामानं स्वतः अगोदर आचरण केलं ना. एक पत्नी, एक वचनी, एक बाणी, बदल नाही त्याच्यामध्ये. तसं संतांचं जीवन आहे. एका परमात्म्याचा खराखुरा निरोप सांगण्यामध्ये काय बाध आहे. आम्हाला काय परमात्म्याचा निरोप सांगायचा फक्त नाही का. का म्हणे मग धाडीले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप. खरा निरोप सांगायला काय अर्थ नाही. कोणी काही देऊ ना देऊ खरंच सांगायचं नाही का. कोणाला आवडू ना आवडू पण जे खरं ते सांगितलंच पाहिजे ना. दुसऱ्याला बरं वाटा म्हणून सांगण्यामध्ये पण आपलं नुकसान आहे त्याच्यामध्ये. एका परमात्म्याचा खरा खुरा निरोप सांगण्यामध्ये काय बाधा आहे. त्या संबंधाने कितीही जरी जण कोपले तरी त्यापासून काय व्हायचे आहे. ज्या ठिकाणी राम कृष्ण नामासारखे बाण सुटत आहे तेथे अविद्याला थारा कुठे भेटणार. अज्ञान राहील तिथे. मग इथं रामकृष्ण नामाचे बाण सुटतात. नाम आहे तिथं ज्ञान आहे, वैराग्य आहे, भक्ती आहे, जिव्हाळा आहे, सगळं आहे तिथं. मग तिथं अज्ञान राहील का. नाही. अविद्याला थारा कुठे मिळेल. अविद्या थांबत नाही तिथं, अज्ञान थांबत नाही तिथं. तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी सत्य वस्तूचा उपदेश होत आहे म्हणून खोटा प्रकारे ते खपला जाणार नाही. संतांना खोटं चालतच नाही. मग त्यांच्या जीवावरचे प्रसंग आले पण ते नाही ना, खोटं नाहीच बोलले ना. आले पण नाही प्रसंग जीवनात येतात जातात पण सत्य नाही सोडलं तिने. कारण सत्य हेच देवाचं स्वरूप आहे ना. सत्य हाच धर्म आहे. माझ्या सत्यवादाचे तर वाचा केले बहुकल्प त्याचे मागे पातलो प्रभू. संतांनी खोट लय महाराजांना राग. जगत गुरु तुकोबार आहे म्हणलं खोटं म्हणलं त्यांना अजिबात चालत नाही. कोणत्याच संतांना नाही चालत. कोणत्या संतांना. कारण सत्यवादी करी सकळ संसार. सत्यवादी संत जो सत्यानं वागतो त्याला संत म्हणतात ना.
हा. संत म्हणजे काय असते, कपडे बिपड्यावर थोडंच लक्ष नाही देत. हम्म. त्याचं आचरण पवित्र आहे, त्याच्यात लोक चरण धरते का कोणाचे जातात? नाही लय श्रीमंत माणूस चालला रस्त्यानं त्याच्या लोक पाया पडते असं दिसतंय कुठं? नाही ना. पण महात्मा जर असला तर लोक कुठं वाटावर दर्शन घेतात, फार म्हणत नाही बाबा रस्त्यावर कसं दर्शन घ्यावं. असं आहे. त्याचं कारण आहे सत्य. हम्म. सत्याचा स्वीकार केलेला नाही मंडळींनी. हा. दर्पणाशी नकटे लाजे शुद्ध दिखे खिजे देखोनी ऐसे अवगुणाच्या बाधे दिसे सुदैवी परी आंधळ्याशी काय हिरा गाराची तो सारिका का म्हणे भुंके सुने ठायाने नेठावत. नकटे मनुष्य आरसाला पाहून लज्जित होते. तो आरसा जरी शुद्ध आहे तरी त्याला पाहून नकटाला असतोच. अवगुणाची बाधा ज्याला आहे त्याला वरील दृष्टांताप्रमाणे सरळ आहे ते वाकडे वाचते. अवगुणी माणसाला सरळ चालतच नाही. म्हणून तर अवगुणी म्हणतात ना. हा. अवगुण किती सरळ सांगा त्याचं वाकडं ते वाकडच आहे. सन्नाटा माणूस आरशात पाहिलं त्याची त्याला ते आता आरशाचा काही दोष आहे? हा नाही ना. त्याला तसं आहे अवगुणीचं. आंधळ्या माणसाला मोठा तेजस्वी मूल्यवान जरी हिरा असला त्याला तो निस्तेज गारेसारखा आहे. आंधळ्याशी अवघेचे ना आंधळे. कारण महाराज म्हणतात कोणती योग्य ठिकाण न जाणता कुत्रे भुंकू लागते. तसं आहे अवगुण. सांगायचं अवगुण. नावडे तरी काय येतील हे भांड घेऊन या तोंड काळी येथे नासून या जायर या संगती खळाचे पंगती नारायणा तोंडा वाटे नरक काढिया मंगळ विटाळ करी सुनी. तो का म्हणे नाही संताची मर्यादा निंदेतेची निंदा माया. परमार्थ जर यांना आवडत नाही तरी असले भांडखोर काळी तोंड घेऊन आमच्याकडे पुन्हा पुन्हा येतात तरी कशाला. करत महाराज म्हणते ज्याला परमार्थ आवडत नाही ना ते आमच्याकडे का येतात. आमचा संबंध परमार्थाशी आहे ना. एक काळे तोंड घेऊन आमच्याकडे येतात यायला पुन्हा पुन्हा मला जर देव आवडत नसल त्यांना पुढे मत मागायची तुकाराम महाराजांना नाही. त्यांना जे काम करता आली ते काम चोख करायचे फक्त. निरोप सांगण्याकरता पाठवलं मग तेच काम करायचं. काय त्यांना कोणाची भेड आणि कोणाचं पुढं काही मागायचं नाही ना. लाचारी नाही ना. सत्य सोडायचं नाही. फक्त भगवंताचा निरोप सांगायचा ज्याला माहिती नाही त्याला. ऐकायचं चांगलंच आहे. महाराज म्हणले ज्यांना परमार्थच आवडत नाही, कथा नाही आवडत, कीर्तन नाही आवडत, आम्ही एवढं सांगतो ऐकत नाही ना. असले भांडखोर काळे तोंड घेऊन आमच्याकडे पुन्हा पुन्हा कायला येतात. अहो नारायणा परमार्थाच्या दुर्जनाच्या संगतीनेच नाचला जातो. आज परमार्थाचं एवढे अवकाळात आली का दुर्जन लोक घुसले ना त्याच्यात. पूर्वी लोक घाबरत होते. संगतीचा परिणाम आहे ना तो. एक चुकीचा बोलला का दुसरा आणखी त्याचं अनुकरण करतो, आणखी करतो असं आहे. जे भ्रष्ट अमंगळ जीव असतात ते नाना प्रकारे तोंडातून शब्द काढतात. कुत्रे चांगल्या गोड अन्नाला तोंड लावून ते अन्न वितळून टाकते. तुकाराम महाराज म्हणतात की संताची मर्यादा राखत नाही ते निंदे आहे. त्या मात्रा गमण्याची तुम्ही निंदा करा. संतांना नाव ठेवणारे, ग्रंथाला नाव ठेवणारे, संतांच्या मार्गाला नाव ठेवणारे, त्यांचं खंडन केलंय महाराजांनी. आता
हा भक्ताला काय आहे नाही का, काय संतान धर्मन. लेकर आई ते पित्याचे जतन दावी निज धन सर्व जोडी, या परिणामाचा झालाची सांभाळ देखीलाची काळ नाही आज. भुकेचे सानिध्य वसे स्तनपान, उपायाची भिन्न चिंता नाही. आळवणी तुका उभा पहिलं थडी, घातली आवडी पांडुरंगे. वामन भाऊ नाव होतं त्यांच्यावर, वामन भाऊ. मग आठवण ना मला ते हा हा गैनीनाथ गडाची श्रीमंत वामन भाऊ म्हणून होते. हा भगवान बाबाच्या समकालीनच होती ती. त्यांच्या जीवनात घडलेला चमत्कार लहानपणी तो. हा आई वारली, आजीला दूध आलं. संतान म्हणजे किती शक्ती प्रेम असतं म्हणून ते आठवलं होतं, पण त्यांचं नाव आठवणं मग आता नाव आठवलं वामन भाऊ म्हणून. असं काहीच अजूनही परंपरा चालू. लेकर आईचे पित्याचे आड, भुकेल सन्निध वशे स्तनपान, उपायाची भिन्न चिंता नाही. आळवणी तुका उभा पहिलं थडी, घातली आवडी पांडुरंग. लहान लेकराला माता पित्याचे आईचे संरक्षण मिळते. पित्याने जे द्रव्य ग्रह वस्त्रादी मिळवून ठेवले असते ते तो सर्व आपल्या मुलाला त्याच्या मोठेपणी दाखवतो, त्याच्या स्वाधीन करतो. त्याप्रमाणे अवदेवा तुम्हाकडून आमचा प्रतिपाळ झाला आहे. आम्ही काळाला पाहिलेच नाही. आता इथे दृष्टांत दिला अगोदर, जसं मुलाला आई वडील लहानचं मोठं करतात आणि त्यांनी जेवढं कमावलेलं तेवढं कोणाला होतं मग? मुलाला. मुलालाच होतं. धर्मशास्त्रच आहे ना ते. काय त्याने आयुष्यभर कमवलं असेल ते सगळं पोराचंच होत आहे ना. तसं त्याप्रमाणे देवांची जेवढी संपत्ती त्याचे मालक आपणच आहे ना. आता देवाची मुलंच आहे ना आपण. त्या प्रॉपर्टीचे अधिकार कोण? आपलाच आहे ना. सुखी आपला असं नाही ना. देवाची प्रॉपर्टी म्हणजे सुख, समाधान, शांती, आनंद. मग या प्रॉपर्टीचे मालक कोण? आपणच ना मग. बालकाला भूक लागल्याबरोबर जर स्तनपानाचा योग जवळ असेल तर पोट भरण्याकरता निराळा उपाय करायची गरज नाही. आई असल्यावर त्याला काय करायचंय दुसरं? तुकाराम महाराज म्हणतात, मी अशा प्रकारे पांडुरंगाला आळून पलीकडील तीरावर उभा राहिलो. ते पाहून मला आश्रय देण्याकरता पांडुरंगाने उडी टाकली. जगद्गुरु तुकोबारायांचं नाथ म्हणजे विठ्ठल माय बाप चुलता. आई बापाचं नाथ आहे, तिथं दुसरं नाथच नाही का. इतकं प्रेमाचं नाथ आहे. कोणत्या तरी सर्वांना देवाशी नाथ जोडावा. आपल्याला जे आवडन ते, पण हे जरा सोपं नाथ आहे नाही का. सोपं नाथ आहे, एक नंबरचं नाथ आहे सोपं. आणि मग आपण जर त्याचे आई वडिलाच ठिकाणी मानलं तर देवाचं सगळं प्रॉपर्टी आपल्या नावावर होत असती. करून देत असतो आई बाप. शुद्धचर्या हे संतांचे पूजन, लागताची धन नाही वित्त. सगुणाची सोयी सगुण विश्रांती, आपणची येते चोदवी. कीर्तनाची ओळे कृपेचा ओरस, दुरीपणे वास सन्निधता. तुका म्हणे वर्म सांगतो सवेगे, मन लावा लागे सोहिताच्या. शुद्ध आचारा विचाराने वागणी हीच संतांची पूजा आहे. पहा काय भारी वर्म सांगितलं त्या अभंग. संतांची पूजा, संतांची सेवा म्हणजे नेमकं काय?
शुद्ध आचार विचार वागणं, एक नीती नीती महत्वाची परमार्थात ना. हा. महाराज म्हणजे नीतीचा हा धर्माचा पाया आहे ना. मूळ धर्माचा पाया काय आहे? नीती, आचरण. अरे चांगलं आचरण विचाराने वागणे हीच संतांची पूजा आहे. हा, 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 सर. काय जगद्गुरु तुकोबरायने सोपं सांगितलंय बा. हा. आचार कसा असावा आपला, विचार कसा असावा आणि वागणं कसं असावं, शुद्ध पवित्र जीवन, हीच संतांची पूजा आहे. खरोखर या पूजेला द्रव्य पुष्पादी सामग्रीची जरुरी नाही. ह्या पूजेला पैसे लागतील का? नाही ना. त्याला पानन फुलन उदबत्त्यान काहीच नाही लागत त्याला. हा. अवघ्या उपचारा एका मनाची दातारा. फक्त शुद्ध घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, याचा ठाव पायी संताची अभाव, पायी संताची अभाव. शुद्ध आचरण जर केलं तर म्हणले तर मला बाकीचं द्रव्य गोळा करायची गरज नाही, काही सामुग्री पाहायची गरज नाही आणि खर्चाचं काम नाही. द्रव्य लागत नाही ना. मग हे आणायचं म्हणजे द्रव्यच लागणार आहे ना. म्हणजे सगळं आणून जर शुद्ध आचरण नसलं तरी काही उपयोग नाही. इकडे चोऱ्या केल्याने देवाला किती काही घेऊन गेला, काही उपयोग आहे का? नाही. टाकले म्हणले त्याला पेटीमध्ये कोटी रुपये टाकले, काय देवाला घेणं तुझ्या कोटीचं, नाही का? ही खाणारी वेगळेच राहते म्हणते, देवाला काय घेणार पैसे? संतांना काही घेणं नाही, देवाला काही घेणं नाही का? त्यांना लागतंय आपलं आचरण चांगलं, आपलं आचरण सुधारण्याकरता ते येतात. साधू संतांनी एवढं जगाचं कार्य केलं, काय व्यसनापासून लोकांना बाजूला केलं, नाही का? दारू गांजा मत पियारो अक्कल गुंग हो जाती है, अपने पलों का दामक खर्च कर मुंह में मक्खियां जाती है, बंदे हुशार रहना वे साहिब राजी रखना. अरे काय विषयाचा नाश करून घेतो राजा. शुद्ध आचरण कर, काही नाही लागत संतांना बी देवाला बी. काय लागत संतांना तरी, काय गरज नाही संतांना कशाची. आपलं चांगलं वागणं हेच संतांचं संतुष्टपणे, नाही का? चुकीचा माणूस जर चांगला वागायला लागला, माळ घातली, व्यसनापासून बाजूला झाला, पवित्र आचरण सुरू झालं, संतांना आनंद आहे ना. त्यांची लेकरं आहे ना आपण. आई वडिलांना आनंद कधी होतो? पोरगा व्यवस्थित घरी आला तर. शुद्ध आचार विचाराने वागणे ही संतांची पूजा आहे. खरोखर या पूजाला द्रव्य पुष्पादी सामुग्रीची जरुरी नाही. हरीच्या सगुण स्वरूपाच्या भक्ती मार्गाने गेले तर विश्रांती स्थान जे हरीचे सगुण रूप आपले आपण भक्ताला शोधित येते. आपण जर भक्ती केली, भगवंताची सेवा केली, नामस्मरण केलं, सगळ्या जगाचं विश्रांती स्थान तो आपल्याला शोधित येतो म्हणले, नाही का? देव, कारण देवाला बी सज्जनच लागत आहे ना. त्याला काय कर्मच का? तो काय दुर्जनाच्या संगतीत राहतो का? मग नाही. तो भक्ताला शोधित येतो. जरी हरी दूर आहे तरी त्याच्या कीर्तनाने त्याचा कृपा प्रसाद होतो. म्हणजे योगायोगाने तो जवळच आहे, नाही का? त्याचं कीर्तन केलं का कृपा होती त्याच्यावर आणि मग तो जवळच आहे ना. जवळी असता जग जीवन
का धांडोळीसी वना करी एकाग्र मना तेने होईल समाधान रे, तेने होईल समाधान रे. हम्म. समाधान पाहायला आपल्याला लांब जावं लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे मर्म तुम्हाला त्वरेने सांगतो आहे की आपले मन सोयीच्या मार्गाकडे लावा. सोयीताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या, ध्यानी रहा श्रीहरीच्या. स्वहित, आपलं हित करून घ्या, आपलं कल्याण करून घ्या. परत नाही. बहुता दिवसा फेराला या नगरा, परत आपल्याला काही करायला चान्स नाही. चाललंय आयुष्य, आहे त्या आयुष्याचा विनियोग करून झालं तर आहे, मग करून असं उदाहरण नाही का. कल करे सो आज, आज करे सो अभी, इसी वक्त निकल जाएगा स्वास्थ्य करेगा कब. मग काय करता येईल, सोयीत करून घ्यावा. जीवीचे जाणावे या नावे आवडी, हे कळते ओढी अमंगळ. चित्ताच्या संकोचे काहीच न घडी, अतिशय वेळी चारतेच. कळावी न काही नाही ऋतू येत, करुणी संकेत ठेवेला. तुका म्हणे कळे वचने चाचणी, काय बोलावून वेळोवेळा. जीवातील हेतू जाणणे यालाच प्रेम म्हणावे. जे हट्टी असतात त्यांची ओढ अमंगळाकडे असते. चित्ताच्या अप्रसन्नतेने कोणतेही कार्य होत नाही. दुराग्रहाने काही करणे वेळेत चार होत. योग्य काला वाचून कोणतीही गोष्ट मान्य होत नाही, अशा कर्त्याने नियम करून ठेवला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्याचा शब्दाने मला अदमास कळतो, वेळोवेळी बोलण्यास काय व्यर्थ आहे. चित्ताची प्रसन्नता महत्वाची. सगळं आहे चित्तावर, चित्त प्रसन्न तर सगळं जग प्रसन्न, नाही का. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण बंद मोक्ष. त्याला सगळ्याला बंद मोक्षाला कारण मनच आहे ना. मन प्रसन्न तर सगळं, मन चंगा तो काठवट में गंगा. म्हणजे प्रसन्नता. मन प्रसन्न महत्वाचं आहे. आणि मन प्रसन्न कशानं होईल, चिंतनानंच होईल, दुसरं काय ना होईल. मन प्रसन्न, देव प्रसन्न काय ना होईल, चिंतनानं होईल ना. तू मन हे मीच करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाचे. म्हणून मन प्रसन्न राहिलं पाहिजे आपल्याला. कमातुर सवी सांडी, बरळ तोंडी बरळी, रंगलीचे अंगी जावी, विष देव व्यासुडे, धन सोचे लागे वेडे. बडबड सेमेना तुका म्हणे, व्यसनी दोन्ही नरक खाणे भोगावया. कामासक्त पुरुष मर्यादा टाकतो, काय हवे तसे तो मुखाने बरळतो. ज्या रंगाने हृदय रंगले असेल ते तशी चैन्य अंगामध्ये दाखवतो. विष खाले आणि ते अंगात भिनले म्हणजे ते माणसाला बेशुद्ध करून आचके द्यायला लावते. एखाद्याला द्रव्याच्या लोभाने वेड लागते, मग त्याची बडबड थांबत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, स्त्री आणि धनी दोन्ही व्यसने नरकाखाने भोगास लावणारे आहेत. आपल्याला व्यसन फक्त बाकीची माहिती नाही का. तो मासे खातो, दारू पितो, पण इथं व्यसन दुसरेच सांगितले महाराजांनी. आता
स्त्री आणि धन ही दोन्ही व्यसने नरक खाणे भोगास लावणारे आहेत. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, वेगळेच व्यसन. आणि त्या व्यसनापासून आपल्याला जर वाचायचं असेल तर आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो, नाही का? कीर्तनच करावं लागेल त्याला, रोज सारखं कीर्तन करावं लागेल. या व्यसना साधे मिश्रीचं व्यसन सुटत नाही हो. आता तंबाखूचं व्यसन सुटत नाही. साधं व्यसन आहे ना तंबाखू, म्हणजे काय लई नाही का? किती अवघड गोष्टी आहे. कारण म्हणजे कामासक्त जो असतो ना, विषयांत झालेला, नाही का? कामातुराणाम लज्जा न भयम. कोणीकडे बरळतो म्हणले तो. जसं हृदयात असन तसं रंग दाखवतो तो, नाही का? चित्तात विषय असले तेच ना सर. तसं एखाद्याने विष खाल्ल्यानंतर मग तो बेशुद्ध पडतो ना, आचके द्यायला लागतो ना. काहींना द्रव्याच्या लोभाने वेड लागते म्हणले, काही डोक्यावर परिणाम होतो ना. पैसा पैसा काही झटका बसला का झाला तो. आणि मग घरचे कटाळते आणि मग लागत रस्त्याने निघाले इकडे तिकडं. म्हणजे लोभ, अति लोभानं असं होतं बरं का. शेवटच चरणात महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, स्त्री आणि धन. आता ह्या गोष्टी मायाच आहे ना ती. देवाकडे न जाण्याकरता हे गळच आहे ना. म्हणजे धन दारा पुत्र जन सर्व मिथ्या हे जाणून. आता ह्या गोष्टी वाईट नाही, याचा लोभ वाईट आहे बरं का. नाही तर मग आपण काय म्हणशाल तुम्ही. विषय समजला पाहिजे आपल्याला. स्त्री वाईट नाही, धन वाईट नाही. धनाला तर आपण पूजा करतोय ना लक्ष्मीची. स्त्रीचं पूजा करतो ना, ती आपली ताई आहे ना. लोभ चांगला नाही. तिचा लोभ चांगला नाही, तिचा विनियोग चांगला केला पाहिजे ना. पैसा वाईट नाही, पैशाला तर आता लक्ष्मीचं पूजनच करतोय ना आपण. लक्ष्मी काय, तिचा विनियोग चांगला करा ना. विनियोग जर चुकला, त्याच पैशापासून जर चुकीच्या मार्गाने गेला तर मग मातीच होईल ना. म्हणून व्यसन म्हणलंय त्याला. लोभ नकोय, त्याचा विनियोग. विद्वत्ता वाईट नाही, पैसा वाईट नाही, स्त्री वाईट नाही. तिचा विनियोग अतिरेक, तिचा लोभ वाईट आहे. म्हणून भगवंताच्या चिंतनानं लोभ नष्ट होतो. मीराबाईचा करतो जो तिच्या त्या नोकरीचा मुलगा आला होता, मीराबाईला पाहिलं एकदा, तर म्हणे मीराबाई संग लग्नच करायचं. नंतर मीराबाईनं त्याच्याकडून चिंतन करून घेतल्यानंतर तो झाला ना सरळ. मग म्हणजे काय केलं, लोभ गेला ना त्याच्यावाला. अंतःकरणामध्ये जे विषय होते, अंतःकरण स्वच्छ झालं फक्त. म्हणून संसाराच्या अंगी अवघे आम्ही या ठिकाणी शुद्ध झालो. म्हणून ह्या व्यसनापासून सुटण्याकरता सुद्धा उपाय चिंतनच. विषय गोष्टी आपल्याला परमार्थापासून बाजूला नेणाऱ्या गोष्टी आहे. त्याच्याकरता श्रवण, चिंतन, सत्संग हे काय करता चालू आहे आपलं आता. हे आपण विवेकावर असावा, वैराग्य असावं. आपला पाय चुकीच्या मार्गाला जाऊ नये. आपल्याला हा लोभ जो त्रास देतोय ना,
अर्जुन जसा म्हणला ना, मुक्त झालो तुझ्याने पण. हम्म. हम्म. जो प्रसाद अर्जुनाला मिळाला तोच आपल्याला मिळालाय ना. हम्म. हम्म. आपल्याला सध्या करायला पाहिजे ना सर. हा. गुंतलो होतो अर्जुन कोणी, मुक्त झालो तुझ्याने कोणी. चिंतन केल्यावर काय लागत मुक्त व्हायला, नाही का? हम्म. अशा पद्धतीनं झाला असेल टाइम आपला आता. पुंडलिका वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हम्म.